तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन 2025-26 या वर्षामधील अग्रिम राज्य हिस्सा त्याची जी अनुदानित रक्कम आहे ती रक्कम आता विमा कंपन्यांना वर्ग करण्यात येणार आहे, वितरित करण्यात येणार आहे। आणि त्याविषयीचा माहिती देणारा शासन निर्णय देखील शासनाने हा निर्गमित केलेला आहे। या शासन निर्णयामधून आपण पाहणार आहोत या योजनेअंतर्गत एकूण किती फळ आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ म्हणजे मिळतो व त्याचबरोबर या योजनेअंतर्गत जो निधी वितरित करण्यात येणार आहे तो एकूण निधी हा किती आहे याविषयीची सविस्तर माहिती। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो GR आणि या GRचा विषय तुम्ही येथे सुरुवातीला पाहू शकता। पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना या योजनेअंतर्गत आंबिया बहार सन 2025-26 करिता अग्रिम राज्य हिस्सा अनुदानापोटी रक्कम जी आहे इथे रक्कम देण्यात आलेली आहे। इतका निधी योजनेच्या इस्रो खात्यात ESCROW खात्यात वर्ग करण्याकरिता वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या शासन निर्णयाचा असणार आहे। त्यानंतर हा शासन निर्णय दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता आपण पाहूया या योजनेची प्रस्तावना। या प्रस्तावनेमध्ये या योजनेसंबंधीची माहिती देण्यात आलेली आहे की ही योजना राज्यात किती वर्ष राबवण्यात येणार आहे, या योजनेअंतर्गत कोणकोणते शेतकरी आहेत म्हणजे कोणते शेतकरी की जे कोणते पिके घेतात त्यांना या योजनेअंतर्गत फायदा होतो। आता या विषयीची माहिती आपण इथून पाहूया। त्यामध्ये फळपीक विमा योजना ही राज्यात सन 2024-25 सन 2025-26 या 2 वर्षांमध्ये आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष व ब प्रयोगाकरिता तत्वावर स्ट्रॉबेरी असेल व पपई असेल या 9 पिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येते। आणि ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर्स जनरल इंडियन इन्शुरन्स कंपनी व युनिव्हर्सल सॉम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपन्यांमार्फत राबवण्यात येते। तर त्यानंतर आता आपण पाहूया या योजनेअंतर्गत जो निधी आहे जो कंपन्यांना वर्ग करण्यात येणार आहे तो किती आहे व त्याविषयीची माहिती कशा प्रकारे आहे ती माहिती शासन निर्णयामध्ये आहे। तर केंद्र शासनाने दिनांक 1/4/2025 व दिनांक 11/4/2025 रोजीच्या पत्रान्वये पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत अंमलबजावणीच्या अनुषंगाने दिलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आणि तद अनुषंगाने संदर्भ क्रमांक 6 अन्वये कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस यांचा विचार करता पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन 2025-26 करिता अग्रिम राज्य हिस्सा अनुदानापोटी रुपये 215,96,30,414 इतका निधी हा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित पीक विमा कंपन्यांना खालील प्रमाणे अदा करण्याच्या अनुषंगाने योजनेच्या ESCROW बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यास या शासन निर्णयाने मान्यता ही देण्यात येत आहे। तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयाने एवढा सारा जो निधी आहे तो आता या विमा कंपन्यांना आंबिया बहारासाठी वितरित वर्ग करण्यात आलेला आहे। तर हा जो निधी आहे तो कशा प्रकारे विविध कंपन्यांना वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती या फ्लो चार्टमध्ये देण्यात आलेली आहे। ज्यामध्ये सुरुवातीला कंपनीचे नाव आहेत, यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश आहे त्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे आणि एकूण निधी हा या कंपन्यांना किती वितरित करण्यात येणार आहे याविषयीची देखील माहिती येथे देण्यात आलेली आहे। एकूण कंपन्या 4 आहेत आणि या सर्व 4ही कंपन्यांना जो निधी वितरित करण्यात येणार आहे तो असणार आहे 215,96,30,414 इतका निधी हा सन 2025-26 आंबिया बहारासाठी वितरित करण्यात येणार आहे। अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयांमध्ये दिलेली आहे। तर ही होती या संबंधीची सविस्तर माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।